ठराविक वर्गातले ठराविक घरांमधलेच पोरं मेडिकल इंजिनिअरिंगला जायचे. एक तर संख्या त्यावेळेस खूप कमी होती. माझं 12वीला बायोलॉजी नव्हतं, मी बायोलॉजीचा विद्यार्थी नाही, पण 12वीच्या बायोलॉजीचे नोट्स मी काढलेले आहेत. ओके. आणि त्या नोट्समुळे आम्ही मेडिकलला जाऊ शकलो असं सांगणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात. अरे वा. आता माझे मोठे भाऊ हे 10वीत महाराष्ट्रात तिसरे आले. बरं. जिथे मेरिट मध्ये होते. बरोबर. 12वीला त्यांना चांगले मार्क्स होते, मलाही 10वीला चांगले मार्क्स होते. आणि विशेष म्हणजे गणितात मी 150 पैकी 150 मार्क. अरे वा. सायन्सला मला 150 पैकी 144 मार्क आहेत. मी ज्या शाळेत होतो माझ्या शाळेमध्ये हे हायेस्ट स्कोर घेणारा मीच या विषयात. पहिला क्रमांक आम्हाला मिळाला होता आमच्या पहिल्याच बॅच मध्ये, मार्च 91च्या 12वीच्या बॅच मध्ये. ज्योतिका जाधव नावाची विद्यार्थिनी. त्या मुलांनी इतकी मेहनत केली की त्या 52 पैकी 51 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेसला गेले. आता ही गोष्ट करावी लागत नाही. आता म्हणजे लोक सगळी पुण्याई जी आहे, सगळी जी पुण्याई आहे ती आहे. तर माझे मागच्या वर्षीच्या IITच्या निकालात माझे कोल्हापूरचे 11 विद्यार्थी IIT लागलेले, 45 विद्यार्थी MBBS लागले नीटच्या माध्यमातून, कारण नीट मधूनच मेडिकलला जावं लागतं. एकट्या कोल्हापुरातले लागलेले. कोच हवाच आहे. स्पर्धा म्हटलं की कोच हवाच आहे. अच्छा. बिना कोचचं ते होणारच नाही. तो विद्यार्थी जेव्हा 11वीला माझ्याकडे ऍडमिशनला आला होता तेव्हा तो विद्यार्थी मला म्हणाला होता, मी त्याला म्हणते त्याचं मार्कशीट पाहिलं, त्याचं 10वीचं मेरिट 1 मार्कावरून गेलं होतं. मी त्याला म्हणलं यार थोडं वाईट झालं रे, 1 मार्काने तुझं मेरिट गेलं. मला त्याचं काय वाईट झालं, मी आता तुमच्याकडे आलेलो आहे, तुमचं काम आहे मला 12वीत तुम्ही पहिला. आताच्या नामदार पंकजा मुंडे हे आपल्या चाटी क्लासचे विद्यार्थी, तिच्या 2 बहिणी आपल्या विद्यार्थी. परिश्रमाशिवाय काहीही नाही. शॉर्टकट्स हे तुम्हाला यशोशिखरावर नेऊ शकत नाहीत.